नमस्कार मित्रांनो, फार काय गंभीर वगैरे होऊन ऐकू नका, पण एक हलकी फुलकी मस्त गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. गोष्ट तुम्हाला नक्की आवडणार हे पक्क. चला, मनोरंजन आणि नॉलेजची मस्ती घालूया. कोणे एके काळी कुठेतरी एक आटपाट नगर होतं. त्या नगरात इतर लोकांच्या प्रमाणेच एक जमीनदारही राहत होता. त्या जमीनदाराकडे मुबलक शेती, जमीन, धन संपत्ती व नोकरचाकर होते. त्याबरोबरच त्याच्याकडे एक घोडा व एक बकरा होता. घोडा व बकरा दोघेही चांगले सुदृढ होते, धडधाकट होते. एके दिवशी घोडा अचानक आजारी पडला. जमीनदाराने त्या घोड्याला नीट करण्यासाठी अनेक औषधोपचार केले. ठिकठिकाणावरून वैद्य हकीम बोलवले, पण काही केल्या घोडा नीट होत नव्हता. दिवसांमागून दिवस चालले होते. घोड्याची प्रकृती ढासळतच चाललेली होती. त्याचा मित्र असलेला बकरा हे सगळं पाहून खूप हताश झाला. जमीनदारालाही घोड्याची खूप चिंता वाटू लागली होती. खूप वाईटही वाटत होतं. शेवटी त्या जमीनदाराने नाईलाजास्तवर असं ठरवलं की आपण आता आपल्या या लाडक्या घोड्याला या त्रासातून सुटका द्यायची, म्हणजे त्याला संपवायचं, मारून टाकायचं. हा विचार त्या जमीनदाराने आपल्या मित्रांना व नोकरचाकरांना बोलून दाखवला. हे सगळं बोलणं त्या बकऱ्याने ऐकलं व खूप काकुळतेने येऊन घोड्याला सांगितलं. बकरा म्हणाला, घोडोबा, तू जर आता लवकरात लवकर बरा झाला नाही तर आपले मालक तुला मारून टाकतील. घोडा तसंही मरणासन्न अवस्थेतच होता, पण बकरा त्या घोड्याची उमेद वाढवायचा प्रयत्न करत होता. बकरा त्याला म्हणू लागला, मित्रा, तुला जरी कुठलंही औषध लागू पडत नसलं तरी तुझी इच्छाशक्ती हे फार मोठं औषध आहे. तुझी जगण्याची जिद्द सोडू नको. तू रुबाबदार आहेस, तू ऐटबाज आहेस, तू जगलंच पाहिजे. घोड्यालाही ऐकून बळ मिळू लागलं. बकरा रोज रोज त्या घोड्याला मानसिक बळ देण्यासाठी बोलू लागला. घोडाही जिद्दीने उठायचा, चालायचा प्रयत्न करू लागला. याच जिद्दीच्या जीवावर घोड्याने आजारावर मात केली. काही दिवसात घोडा दुडूदुडू धावू लागला. घोड्याला धावताना बघून त्याचा मालक, तोच जमीनदार, आनंदाने बेभान होऊन नाचू लागला. आपला घोडा ठणठणीत झाला, बरा झाला. या आनंदानं त्यानं आपले सर्व नोकर चाकर बोलवले, मित्र बोलवले आणि त्यांना म्हणाला, माझा आवडता घोडा मरणाच्या दारातून परत आलाय. मित्रांनो, म्हणून मी तुम्हा सगळ्यांना आज पार्टी देणार आहे आणि आज मेजवानी म्हणून मी या बकऱ्याचं मटण तुम्हाला खायला देणार आहे. ठिस. घोड्याला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देणारा बकरा स्तब्धच झाला. त्याच्यावर आभाळ कोसळल्यासारखा आघात झाला. बकऱ्याचा शेवटी बकरा झाला. मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य काय असू शकतं? या गोष्टीचं तात्पर्य आपण सर्वच आपल्या आपल्या पद्धतीनं, वेगवेगळ्या पद्धतीनं काढू शकतो. म्हणजे त्याचा निष्कर्ष काय आहे तो आपण आपल्या आपल्या बुद्धीनुसार, आपल्या आपल्या कृतीनुसार काढू शकतो. पण मला असं वाटतं की बकऱ्यानं जे चांगलं काम केलं होतं, त्या चांगल्या कामाला त्यानं एकदा मालकाला सांगणं गरजेचं होतं. कारण त्यानं जे चांगलं काम केलं आहे त्याची जाहिरातच झाली नव्हती. बकरा इतकं चांगलं काम करतो आहे हे मालकाला माहीतही नव्हतं. त्यामुळं हाकनाक त्या बकऱ्याचा जीव गेला. माझ्या मते गोष्टीचं तात्पर्य हेच आहे की आपण जे पण चांगलं काम करतो त्याचा निदान थोडा तरी गवगवा होणं गरजेचं आहे. आपण जर
नेकी कर और दर्या में डाल या म्हणीप्रमाणे करत गेलो तर खरंच ती नेकी दर्यामेत जाईलच जाईल, आपणही दर्यात जाईल. दर्या म्हणजे समुद्र, म्हणजे पाण्यात जाईल सगळं, असा त्याचा अर्थ होतो. तर आपण या गोष्टीतून काय तात्पर्य घ्यायचं हे आपण आपलं ठरवावं.